सर्वात आधी माझ्या यूट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना माझ्या लेकीनं खूप मोठा उद्योग करून ठेवला आहे. काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, तर व्हिडिओला कंटिन्यू करा. तर माझा इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता आणि स्वयंपाकाला यायच्या आधीच मी आदिराला आंघोळ घातली होती आणि नंतर ना रियांशनं तयार केलं. तर बघा बहीण भावाचं प्रेम किती आहे. आज संडे, रियांश घरी होता आणि छोटी मोठी ना कामं तसं तर तो करतच असतो आणि आज ना तो म्हणला मम्मी तू काम करते तर मी आदिराला तयार करतो. मुलांना बघत बघत काम करायचं म्हणलं ना जरा जडत जातं, म्हणून म्हणलं आज पुरणपोळी बनवायची, जरा लवकर उठून बनवूया. तर आज लवकर उठले आणि आदिराही आज लवकर उठली. डेली तर ती लवकर उठत नाही, पण आज लवकर उठून बसली आणि ना जरा कामाचा गोंधळच झाला माझा. आता इकडे माझा स्वयंपाक चालू होता आणि आदिराकडं ना माझं थोडं दुर्लक्ष झालं. म्हटलं खेळती ती, पण तिनं असा काय उद्योग केला. निम्मा स्वयंपाक माझा आवरला होता, तिला भजी खायला दिली आणि म्हटलं खाती आता, तोपर्यंत करून घ्यावं पुढं. तर तिनं टेबलवर चढून आता या केंडात तेल होतं ते ना ग्लासमध्ये ओतलं, तिनं वाटीत ओतलं आणि स्वतःच्या अंगाला लावून घेतलं आणि पूर्ण टेबलवर तेल सांडून दिलं. या मुलांच्याकडे आपलं थोडं दुर्लक्ष झालं ना की अशा काही उचापती करून ठेवतात. आधीच मला कामाची गडबड होती आणि तिनं ना हा उद्योग वाढवून ठेवला. आता हिनं एवढं तेल सांडलं होतं ते साफी करून घेतलं आणि नंतर स्वयंपाक करायला गेले मी आणि माझ्यापाशी ना लाडी गोडी लावत आली. आता काय बोलते ती पुढे पहा. चकी संपली असं कर अदिराला चॉकलेट दिलं आणि ती खेळायला गेली. तसं तर ना पितृपूजेच्या नैवेद्यासाठी सासूबाई गावी पोळ्या बनवतात, पण मुलांनाही जास्त पोळ्या आवडतात आणि प्रत्येक सणाला बनवते मी त्यांच्यासाठी पोळ्या. स्वयंपाक झाला होता माझा, लगेच नैवेद्यही दाखवून घेतला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, ज्यांनी कोणी अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या.